बघा ना, मुलं पालक खातच नाहीत. मग आपल्यासारख्या आयांनी करायचं तरी काय? मग मी पण आई म्हणून त्यांच्या पोटामध्ये पालक जाण्यासाठी एक रेसिपी शोधून काढलेली आहे. नक्कीच तुम्हाला ती आवडेल. इतकी सहज, सोपी आणि मस्त आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की किती छान लेयर्स पडलेले आहेत. चवीला म्हणाल तर अप्रतिम, अफलातून, कुठूनच वाटणार नाही की ही पालकाची रेसिपी केलेली आहे. आणि मुलं देखील आवडीनं मस्त संपून टाकेल, फस्त करतील. काय मग बघणार ना? तर नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असा भरपूर लेअर सुटलेला पराठा बनवायचा असेल तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम एक पालकाची जोडी घेऊयात आणि तिला ब्लांच करून घेऊयात. म्हणजे उकळत्या पाण्यात त्याला 1 मिनिट ठेवूयात, लगेचच काढून घेऊ आणि थंडगार पाण्यात टाकून देऊयात. पाण्यात न टाकल्यानंतर त्याचं थंड पाण्यातनं त्यातलं थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे. फुल गच्च नाही पिळायचं, थोडस पाणी त्यामध्ये असू द्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्याला वाटून घेणार आहेत. पण त्याच्यामध्ये लसणाच्या 2-3 पाकळ्या, आलंचा तुकडा, 4-5 मिरच्या, मुलांना जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. त्यामध्ये 2 वाट्या कणिक घेतलेली आहे, त्यामध्ये जिरे आणि ओवा मिक्स करून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, दॅट्स इट. मिक्स करून घ्यायचं आणि जी मिक्सरमधनं प्युरी काढलेली आहे ती यामध्ये टाकूयात. गरज वाटली तर पाणी थोडंसं ऍड करून आपण हा गोळा तिंबून घेणार आहोत आणि तिंबल्यानंतर वरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं याला साईडला ठेवूयात. 10 मिनिटानंतर त्यातला एक गोळा काढून घेऊ आणि मग त्याची आपण एक पोळी लाटूयात. पोळी लाटताना अगदी थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि एक गोलाकार पोळी लाटून घ्यायची. व्हिडिओमध्ये जसं दिसत असेल त्याचप्रमाणे करा. थोडंसं तूप टाकायचं आणि यात एक व्हेरिएशन सांगते. आता हे मुलांना करतोय म्हणून आपण दुसरे मसाले ऍड केले नाहीत. आणि यामध्ये धनेपूड, तिखट, हिंग, जिरेपूड आणि चाट मसाला टाकून जर मस्त लेअर केला ना तर खूप सुंदर लागतो. जो की पूर्ण व्हिडिओमध्ये मी दाखवला पण आहे तो मसाला कोणता वापरायचा. मध्ये जसं दिसतंय त्या पद्धतीने तुम्ही लाटत गेला तर तुम्हाला तो त्रिकोणी शेप मिळून जाईल. फक्त हलक्या हाताने काठाकाठाने लाटत चला, तुम्हाला त्रिकोणी शेप भेटेल. आपला हा पराठा रेडी आहे. तवा गरम करायचा आहे, त्याला तूप लावायचं आणि हा पराठा मस्त भाजून घ्यायचा आहे. मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा प्रवासात घेऊन जाऊ शकता किंवा नाश्ता म्हणून वापरू शकता. इतकी झटपट होणारी रेसिपी मुलं नक्कीच आवडीनं खातील आणि टोमॅटो केचपसोबत किंवा एखादी तुम्ही चटणी केली असेल दह्यासोबत या पराठ्याचा आस्वाद घ्या. ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी.